तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS 3री 4थी MTS BTS तसेच इयत्ता 6वी सैनिकी 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व विषयांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा नंबर एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार यावर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा येतात याचा अभ्यास करणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार, त्रिकोण म्हणजे काय, त्याचे किती प्रकार आहेत, हे सर्व आपण कालच्या भागामध्ये, बाजूवरून प्रकार, कोणावरून प्रकार, हे आपण सर्व कालच्या भागामध्ये अभ्यासलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपल्याला आजच्या भागामध्ये अभ्यासायचं आहे. तर चला, त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया. शेजारील आकृतीत सर्वात लहान बाजूचे नाव काय? पहा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे? शेजारील आकृतीत सर्वात लहान बाजूचे नाव काय आहे? प्रश्न अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काहीच अवघड नाही, एकदम सोपा आहे. आकृती जी दिलेली आहे त्या आकृतीमध्ये सर्वात लहान बाजूचे नाव काय? पहा, सर्वात लहान बाजूचे नाव आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी काय करायचे? सर्वात लहान बाजूचे नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. चला, तर पहा, त्रिकोण आहे. हा काय आहे? त्रिकोण आहे. ह्याला बाजू किती असतात? 3 असतात. त्रिकोणाला बाजू किती असतात? 3. त्रिकोणाला बाजू 3 असतात. मग आता कोणकोणत्या? बाजू पहिली कोणती आहे? PQ. दुसरी बाजू काय? बाजू QR. त्याच्यानंतर तिसरी बाजू काय? PQ, QR, RP किंवा PR. मग आता या 3 बाजू आहेत. 3 बाजूपैकी सर्वात लहान कोणती आहे? तर सर्वात लहान बाजू जी आहे, लहान बाजू बरोबर ही सर्वात लहान बाजू आहे. बरोबर आहे, PQ. आलं लक्षात? काय अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही. चला, शिकवलेलं आवडत असेल लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? सोबतच्या आकृतीत किती त्रिकोणाचा शिरोबिंदू ए आहे? पहा, सोबतच्या आकृतीत या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि किती त्रिकोणाचा शिरोबिंदू ए आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा, ए शिरोबिंदू असलेला त्रिकोण पहिला कोणता आहे? AB. इथे एक नाव देऊ आपण, ह्याला एक नाव द्यावं लागेल ना. ABCDE आणि हे F देऊ. तर हे ABC पहिला कोणता आहे? पहा, त्रिकोण ABC, ह्याचा शिरोबिंदू काय आहे? E आहे. आलं. त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण घ्या, ABD. त्रिकोण ABD. तिसरा त्रिकोण घ्या, हे ABC झाला. त्याच्यानंतर
बी डी झाला, त्याच्यानंतर ए सी डी घ्या, त्रिकोण ए सी डी आलं. त्याच्यानंतर चौथा त्रिकोण आहे ए डी ई, त्रिकोण ए डी ई. पाचवा त्रिकोण आहे ए ई एफ, त्रिकोण ए ई एफ, त्रिकोण ए ई एफ. आलं का लक्षात? आणि सहावा त्रिकोण आहे पहा, हे ए बी सी 1, ए सी डी 2, ए डी ई 3, ए ई एफ किती झाले हे 4, आणि हे ए बी डी 5, आणि ए आहे ए डी एफ, त्रिकोण ए डी एफ. टोटल किती त्रिकोण आहेत? टोटल त्रिकोण बरोबर 6 त्रिकोण आहेत पहा. ह्या मोठा त्रिकोण 1, त्याच्यामध्ये हे 2, एकूण किती झाले 3. हा मोठा त्रिकोण 1, त्याच्यामध्ये हे 2, किती झाले हे 3. 3 आणि 3 6. सोपा एकदम. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा भाग आहे हा. त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते आहेत, बाजूवरून त्रिकोण, कोणावरून, हे आपण कालच्या भागात पाहिलेलं आहे. आज त्याच्यावरचे आपण प्रश्न अभ्यासत आहोत. ही आकृती चुकीची आहे. शेजारील आकृतीत बाजू, शिरोबिंदू व कोन यांची संख्या किती? तर शेजारची आकृती काय दिलेली आहे? ही आकृती कशाची आहे? तर ही आकृती आहे त्रिकोणाची. कोणता त्रिकोण आहे? पी क्यू आर हा त्रिकोण आहे. मग ह्याला बाजू किती आहेत? शेजारील आकृतीत बाजू, शिरोबिंदू व कोन यांची संख्या किती? तर ह्याला बाजू किती आहेत? बाजू बरोबर बाजू पी क्यू, कॉमा बाजू क्यू आर, कॉमा बाजू पी आर. किती झाल्या बाजू? बाजू झाल्या 3. बरोबर आहे. त्याच्यानंतर शिरोबिंदू, शिरोबिंदू पी क्यू आणि आर हे 3 शिरोबिंदू आहेत. शिरोबिंदू किती आहेत? 3 आहेत. त्याच्यानंतर कोन बरोबर हे शिरोबिंदू 3. कोण कोणते आहेत? कोन पी, कॉमा कोन क्यू आणि कोन आर हे 3. टोटल काय झाले हो? टोटल विचारले आपल्याला. बाजू 3 अधिक शिरोबिंदू 3 अधिक कोन 3 बरोबर किती झाले? 9. बरोबर काय झालं? 9. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. त्याला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलं आहे. वाघ, अथर्व, भोसले, सोहम, तिडके, वैद्य, चव्हाण, बोराडे, जडे, दत्ता, लोकरे, थोरात, बोराडे, जडे, रुचिता गित्ते, मोरे, सुमित, नैतिक, झाटे, डोळे, भिसे, ठोंबळ, कदम, पवार, मयूर, वाघ, शिंदे, आशिष कुमार. छान. चला, भिसे, ऋतुजा पाटील, मनवर, शिवानी काळे. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? लाईक कर चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्रश्न क्रमांक 4 का आहे? प्रश्न क्रमांक 4, शेजारील आकृती कोणत्या प्रकारची आहे? पहा,
ही जी आकृती दिलेली आहे ती आकृती आपल्याला ओळखायची आहे कोणत्या प्रकारची आहे. पहा, ही जी आकृती आहे ही आहे त्रिकोण ABC. बरोबर आहे. हे त्रिकोण ABC आहे. हे BC एक रेघ ओढली आहे, इथं 2 रेघ, इथं 3 रेघ. मग ह्याचे बाजू समान आहेत का हो? ह्याच्या तिन्ही बाजू काय आहेत? तिन्ही बाजू असमान आहेत. तिन्ही बाजू काय आहेत? असमान आहेत. बरोबर आहे. त्या तिन्ही बाजू काय आहेत? असमान आहेत. आलं का लक्षात? तर मग हा त्रिकोण कोणता आहे? पहा, आपली एक व्याख्या होती. कोणती? तिन्ही बाजूंची लांबी असमान असणाऱ्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. तिन्ही बाजू असमान आहेत ह्याच्या. तिन्ही बाजू असमान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात? विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय किती? 3. विषमभुज त्रिकोण पर्याय क्रमांक 3. चला, वाघ, अंडे, माळी, डोळे, आंबोरे, येवले, लोकरे, जडे, चव्हाण, मुंडे, श्वेता, बुद्रुकवाड, द्विजा, चरण, जडे, काळे, भिसे, नलगे, मजगे, तिडके, अथर्व, श्रावणी, रुचिता. छान. चला, पर्याय क्रमांक 3. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला, लिहायला जर वेळ. इमोजी टाकू नको रे बाळा. विनोद शिंदे इमोजी टाकू नको. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? हॅलो, कॉपी करून दुसऱ्याला पेस्ट करा, जॉईन होते. त्या लिंकला कॉपी करायचं आणि दुसऱ्याला पेस्ट करायचं, कुणाला तरी दुसऱ्याला पाठवा, होते ते. पुढचा प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 5. त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. जर बाजू AB ची लांबी 3.8 सेंटीमीटर असेल तर बाजू AC ची लांबी किती? पहा, प्रश्न काय म्हणतंय? प्रश्न काय आहे? ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. कसा आहे हा? समद्विभुज त्रिकोण आहे. कसा आहे हा? समद्विभुज म्हणजे ह्याच्या 2 बाजू समान आहेत. ह्या बाजू काय आहेत? समान आहेत. आपल्याला दाखवले, आकृतीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे की त्याच्या 2 बाजू कशा आहेत? समान आहेत असं दाखवलंय. बरोबर आहे. जर बाजू AB बरोबर 3.8 सेंटीमीटर. AB कोणती आहे? ही बाजू 3.8 सेंटीमीटर आहे म्हणते त्यांना. बरोबर आहे. तर बाजू AC ची लांबी AC. आता इथं 2 रेषा मारल्या, इथं 2, आणि हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे ह्याच्या 2 बाजू कशा आहेत? समान लांबीचे आहेत. समद्विभुज त्रिकोणाची व्याख्या काय आहे? त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी समान असेल तर अशा त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. ही 3.8 असल्यानंतर ही पण 3.8च येणार. ही पण काय येणार? 3. मग बाजू AC बरोबर 3.8 सेंटीमीटर किंवा 3.8 सेंटीमीटर हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या 2 बाजूची लांबी. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोणाच्या 2 बाजूची लांबी.
लांबी समान असल्यास त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी समान असेल तर त्या त्रिकोणास किंवा त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण म्हणजे भूमितीचा आपला भाग चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये बिंदू, रेषा, किरण हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर कोन, कोनाचे प्रकार, त्यानंतर त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे तर एका त्रिकोणाचे 3 कोन 2:3 3:5 या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठ्या कोनाचे माप काय? एका त्रिकोणाचे 3 कोन आहेत. त्रिकोणाला किती कोन असतात? 3. 2:3 3:5 या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठ्या कोनाचे माप किती? तर पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, या त्रिकोणाचे जे 3 कोन आहेत त्या कोनांचं काय दिले? प्रमाण दिले. 2:3 3 म्हणजे कोनाच्या मापाचं प्रमाण आहे. काय दिले प्रमाण? 2:3 3:5 हे प्रमाण दिले. समजा कोनाच्या मापाची समपट, मापाची समान पट बरोबर x मानू. तिन्ही कोनाच्या याची समान पट काय मानू आपण? तर समान पट मानू x. बरोबर आहे. मग हे जो पहिला 2 आहे 2:3 3:5 समान पट x मानले, म्हणजे एक कोन झाला 2x, दुसरा कोन झाला 3x, तिसरा कोन झाला 5x. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? त्रिकोणाच्या तिन्ही, कोणताही त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. बरोबर आहे. मग एक कोन आहे पहिला 2x अधिक 3x अधिक 5x बरोबर 180 अंश. मग ह्यांची बेरीज करा. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10x बरोबर 180 अंश. x बरोबर 180 हे 10 गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं, हे शून्य कटला, हे शून्य कटला, x बरोबर 18. x ची किंमत काय आली? 18 आली. मग इथे 3 कोन आहेत. पहिला आहे 2x म्हणजे 2 गुणिले 18 बरोबर 36 अंश. दुसरा आहे 3x म्हणजे 3 गुणिले 18, 18 त्रिक 54x हे 54 अंश सॉरी. आणि तिसरा आहे 5x म्हणजे 5 गुणिले 18, x ची किंमत ठेवली 18 पंचे 90 अंश. आता हे 36 आणि 54 90 होता तर हे 90, तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश आली का? मग सर्वात मोठ्या कोनाचं माप काय आहे? सर्वात मोठ्या कोनाचं माप आहे 90 अंश. हे उत्तर येईल आपलं. उत्तर काय येईल? 90 अंश. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला लाईव्ह तसे केलं तर विद्यार्थी भरपूर आहेत, मात्र लाईक खूप कमी आहेत. लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. मुकुंद काळे, श्रेयस सुद्रिक,
चंदवाड, झुंजारे, कानवटे, वाघ, काळे, सानप, थोरात, अथर्व, वेदिका, यलमेवाड, काळवणे, जळे, बालाजी, यलमेवाड, रासकर, भिसे, मनवर, माळी, हांडे, तिडके. छान. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. काय आहे प्रश्न क्रमांक 7 आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो? काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन Q, काटकोन पहा काय म्हणतंय, काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन Q हा काटकोन आहे आणि कोन QRP 50 अंश असेल तर कोन मापकोन QPR बरोबर किती? पहा प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न काय आहे? सोपा आहे. आपल्याला या ठिकाणी स्केल एक कोन दिलाय. कोणता? काटकोन दिलाय. काटकोन त्रिकोण आहे म्हणते, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे काटकोन कसा असतो, तर आपण या ठिकाणी काढू. हा काय आहे? काटकोन काढू आपण या ठिकाणी. हा आपण काय काढला? काटकोन काढला. हा या काटकोन त्रिकोण काढला. या काटकोन त्रिकोणामध्ये हा जो कोन आहे तो काटकोन आहे, बरोबर आहे. काटकोन आहे म्हणजे ह्याचं माप किती आहे? काटकोनाचे माप किती असतं? 90 अंशाच्या कोनास काटकोन असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे कोनामध्ये आपण पाहिले कोनास काटकोन कंप्लीट 90 अंश पाहिजे, ना कम ना ज्यादा, बरोबर आहे. मग इथं काय दिले? QPR म्हणजे हे P. आता पहा काटकोन त्रिकोण PQR, हे PQR हा काटकोन त्रिकोण आहे. ह्याच्यामध्ये कोन Q हा काटकोन आहे. हा कोन का आहे? Q. म्हणजे माप कोन Q बरोबर किती झालं? 90 अंश, बरोबर आहे. त्यानंतर आणि कोन QRP मधात जे आहे ते त्याचं काय असतं? माप दिलं असतं. हे किती आहे म्हणते? 50 अंश. तर हे माप कोन R बरोबर 50 अंश. तर आपल्याला माप कोन P बरोबर किती? हे प्रश्नार्थक चिन्ह. आपल्याला माहिती आहे काय? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. मग हे 90 अंश अधिक 50 अंश अधिक x अंश बरोबर 180 अंश. ह्याचं काय धरू आपण? x अंश. मग हे 90 आणि 50 किती झाले? 140. हे x अंश बरोबर 180 आणि हे 90 आणि 50 ह्याच्यातून वजा करा 140 अंश. म्हणजे माप कोन P बरोबर 180 मधून 140 गेले, किती राहिलं? 40 राहिलं. माप कोन P बरोबर 40 अंश हे उत्तर येईल. उत्तर काय येईल आपलं? माप कोन P बरोबर 40 अंश. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे भूमितीवरचे. तुम्हाला कमीच प्रश्न पाहायला मिळते. नवोदयच्या तर पुस्तकामध्ये नाहीत. हे शोधून आपण ते प्रश्न तयार केलेले आहेत. पण काय करणार, बरेचसे विद्यार्थी गैरहजर असतात. सुट्टी असली की गैरहजर असतात आणि थोडंसं या आठवड्यात सुट्ट्या पण आल्या तर त्यांना थोडंसं उशिरा उठा वाटतं. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आशिष कुमार, चंदवाड, जायभाई, हांडे, माळी, लहुरे, सुद्रिक, श्रेयस, मजगे, थोरात, झाटे, आनंदे. चला
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी सावणे, बहिरवाड, बुद्रुकवाड, प्राची, मुळवणे, येलमेवाड. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न काय म्हणते? 45°, 45°, 90° अशी मापे असलेल्या त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूपैकी एक बाजू 6 सेंटीमीटर असल्यास काटकोन करणारी दुसरी बाजू किती? पहा इथं माप काय दिलेत? 45, 45 आणि 90. ह्याच्यामध्ये काय म्हणतंय की काटकोन करणाऱ्या त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूपैकी एक बाजू 6 सेंटीमीटर असल्यास काटकोन करणारी दुसरी बाजू किती? तर पहा आपण काय करू, इथं एक काटकोन त्रिकोण काढू. हा आपण काटकोन त्रिकोण का? कारण त्याच्यामध्ये एका कोणाचं माप किती दिलेलं आहे? 90° दिलेलं आहे. एका कोणाचं माप किती दिलेलं आहे? तर 90° असं माप एका कोणाचं दिलेलं आहे. बरोबर आहे. तर मग ह्याला नाव देऊ आपण ABC. काय म्हणतंय? एक त्याचे माप दिलेत किती? 45, 45 आणि 90. 90 कोणाचं माप आहे? ह्या काटकोनाचं माप किती आहे? 90°. बरोबर आहे. मग हे दुसरे जे दोन कोण आहेत काटकोन करणारे, बरोबर आहे, काटकोन करणाऱ्या बाजूपैकी एक बाजू 6 सेमी असल्यास काटकोन करणारी दुसरी बाजू कोणती? काटकोन करणारी दुसरी बाजू कोणती? तर पहा आपला त्रिकोण काढण्यामध्ये लहान मोठा झाला असेल, पण ही बाजू काय दिली आहे त्यांनी? 6 सेंटीमीटर दिली. आता काटकोन कोणत्या कोणत्या बाजूने केले? हो का, ह्या एक बाजूने केले आणि ह्या एक बाजूने, या दोन बाजूमुळे इथे काटकोन तयार झाला आहे. बरोबर आहे. तर मग आपल्याला काय म्हणते? आता ह्याचं माप किती आहे म्हणते? 45° आणि ह्याचं माप 45, कारण 2 45 दिले आणि 1 90. 90 तर इथे येणार हे काटकोन असल्यामुळं. मग राहिलेले जे दोन माप आहेत ते इथं जाणार 45, 45. म्हणजे एक लक्षात आलं का तुम्हाला? या दोन कोणाचं माप समान आहे. म्हणजे कोणाहून जर पाहिलं तर हा काय आहे? समद्विभुज. या तिन्ही समद्विभुज त्रिकोणामध्ये काय असतं? समद्विभुज त्रिकोणात समान कोणासमोरील बाजू समान असतात. आता हे दोन कोण समान आहेत, कोणाचे माप काय आहेत? समान आहेत. ह्याच्या समोरची बाजू कोणती आहे? AB. ह्याच्या समोरची बाजू BC. मग ही जर 6 सेंटीमीटर असेल तर ही किती होणार? ही 6 सेंटीमीटरच होणार. कशामुळं? समद्विभुज त्रिकोणात समान कोणासमोरील समद्विभुज त्रिकोणात समान कोणासमोरील बाजू समान असतात. समान कोणासमोरील बाजू समान असतात. बाजू AB समांतर बाजू BC. AB बाजू, ह्याला ही बाजू समांतर आहे. हे दोन समान जर माप असतील दोन कोणाचे तर त्याच्या समोरच्या बाजू काय आहेत? समान असतात. मग बाजू आपल्याला एक बाजू 6 सेंटीमीटर दिले, म्हणजे बाजू AB बरोबर 6 सेंटी, तर बाजू BC काय होईल? 6 सेंटीमीटरच होईल. BC सुद्धा काय होईल? 6 सेंटीमीटरच होईल. आलं का लक्षात? बाजू AB 6 दिले तर बाजू BC 6च होईल. चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले. छान. सुद्रिक, काळे, बावलगावे, मजगे, चंदवाड, वेदिका, हांडे, येवले,
कानवटे, बहिरवाड, संजय, मनवर, भोसले, सोहम, कोकरे, वाकडे, नलगे, कांबळे जयदीप, मळवणे, यलमेवाड, थोरात, तिडके, बावलगावे, जायभय, भिसे. चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 17 सेंटीमीटर आहे. काटकोन करणारी एक बाजू 15 सेंटीमीटर असल्यास दुसरी बाजू किती? पहा काय म्हणतंय. एक काटकोन त्रिकोण आहे, बरोबर आहे. आपण हा काटकोन त्रिकोण काढला. हा इथे या ठिकाणी हा काटकोन आहे, बरोबर आहे. ह्याला नाव देऊ आपण PQR. हा PQR नावाचा एक काटकोन त्रिकोण आहे. काय म्हणते? काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 17. हा कर्ण आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी मागं सांगितलं होतं काटकोन त्रिकोण शिकवत असताना. आणि हा काय आहे? पाया आहे. आणि ह्याला काय म्हणायचं? उंची म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? उंची म्हणायचं. आलं का लक्षात? मग काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 17. ह्याची लांबी किती दिली आहे? 17 सेंटीमीटर, बरोबर आहे. मग काटकोन करणारी एक बाजू 15 सेंटीमीटर आहे. तर कोणती काटकोन कोणत्या बाजूने केले आहेत? PQ आणि QR या दोन बाजूनं काटकोन केलेला आहे. या दोन बाजूनं काटकोन केलेला आहे. मग त्याची एक बाजू किती आहे म्हणते? 15 सेंटीमीटर. मग आपण काय करू? हे उंची धरू ह्याची 15 सेंटीमीटर. काढायचे काय आपल्याला? पाया काढायचे. तुम्हाला मी त्या दिवशी एक सूत्र सांगितलं होतं. हा प्रश्न 2021च्या परीक्षेत आला होता. त्या दिवशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं? एक सूत्र सांगितलं होतं. काय? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग अधिक उंचीचा वर्ग. या ठिकाणी कर्ण किती दिला आहे? 17. 17चा वर्ग बरोबर पाया दिलाय का? नाही, आपण काढू. पायाचा वर्ग अधिक उंची वर्ग. उंची किती दिली आहे? 15. 15चा वर्ग. 17चा वर्ग किती आहे? 289 बरोबर. हे पाया वर्ग अधिक 15चा वर्ग किती आहे? 225. मग हे 225 इकडे घेऊन या. 289 वजा 225 बरोबर पायाचा वर्ग. वजाबाकी करा. 9 मधून 5 गेले, 4 राहिले. 8 मधून 2 गेले, 6 राहिले. 2 2 गेले 0. म्हणजे 64 बरोबर काय आलं? पायाचा वर्ग. आता पायाचा वर्ग 64 आहे. मग पाया बरोबर किती येईल? कशाचा वर्ग आहे 64? पाया बरोबर 8 सेंटीमीटर. पाया बरोबर 8 सेंटीमीटर. चला, काही जणांनी 15 दिले. बऱ्याच जणांचं उत्तर 15 चुकलेलं आहे. कारण की इथं कोणाचे माप दिले नाहीत. मागचा प्रश्न वेगळा होता. तिथं कोणाचे माप दिले होते, त्यावरून समान मापाचे 2 कोण होते. त्याच्यामुळे समान मापाच्या कोण जर असतील तर त्याच्या समोरच्या बाजू कशा असतात? समान असतात. या ठिकाणी हा काय दिलेला आहे? हा एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे. हिंदीमध्ये ह्याला समकोन म्हणतात आणि इंग्रजीमध्ये राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. काटकोनाला राईट अँगल असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी काय दिले? काटकोन त्रिकोणात कर्णाची बाजू दिली 17 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि काटकोन करणारी एक बाजू, ही बाजू धरा किंवा ही धरा, दोन्हीपैकी कोणतीही धरा, ती किती आहे? 15. तर समोरची बाजू 2021च्या परीक्षेत काय विचारलं होतं? असाच प्रश्न विचारला होता. ह्याच्या पुढचं विचारलं होतं. काय विचारलं होतं? याच पद्धतीने विचारलं होतं. या त्रिकोणाची परिमिती विचारलं होतं. मग आता त्रिकोणाची परिमिती काय आहे? त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज. ही बाजू 15, ही बाजू 17 आणि ही बाजू 8. 17 आणि 8 किती झाले? 25. 25 आणि 15 किती? 40. मग ते असं जर परिमिती जर विचारलं तर याचं उत्तर काय येतं? 40 सेंटीमीटर हे येतं. आलं का लक्षात?
चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला. बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले, छान. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, उद्या 2 ऑक्टोबर, उद्यापासून आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील 5वी स्कॉलरशिप गणित या विषयातील जे स्वाध्याय आहेत त्यासाठी आपण लाईव्ह तासिका संध्याकाळी 6 वाजता उद्यापासून 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त सुरुवात करत आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी. आणि स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम हा सैनिक स्कूल नवोदय तिघालाही काय आहे, सारखाच आहे. फक्त स्कॉलरशिपचे प्रश्नांची काठिण्य पातळी कमी आहे, थोडे सोपे आहेत, त्याच्यापेक्षा अवघड नवोदयचे आहेत. तर सर्वांनी ती तासिका करा. जर स्कॉलरशिपला नाही बसलात तरीही पण ती तासिका करा. गणित हा सगळीकडे सारखंच आहे. समजा स्कॉलरशिपला 3री 4थी MTSला 3+3 6च होते, नवोदयलाही 3+3 6च होते, कुठेही गेले तर 3+3 काय होते, 6 होते. स्कॉलरशिपला पहा, स्कॉलरशिपचं पुस्तक समोर ठेवा, नवोदयचं पुस्तक समोर ठेवा, त्याच्यातले घटकाचे नाव वाचा, तुम्हाला काय आहे, सारखे समानच आहेत. फरक असा आहे की नवोदयच्या पुस्तकात जर तुम्ही अपूर्णांकावरती एक घटक असेल तर त्या ठिकाणी काय आहे, अपूर्णांकावरती 3-4 घटक आहेत स्कॉलरशिपमध्ये. उलट तिथं अभ्यास करायला आणखी प्रश्न सोडवायला जास्त वाव आहे. तर त्याच्या नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय जे आपण लाईव्ह तासिका उद्या घेणार आहोत. चला, आमचं झालं स्कॉलरशिप, झालं तर सराव करा. सराव खूप महत्त्वाचा आहे. झालं तर आणखी पुस्तक सोडवायला घ्या, बघा त्याच्यातले काही प्रश्न चुकतातच. चला, सैनिक स्कूलचे गणिताची तर चालू आहे. थोड्याच दिवसामध्ये आपण 1-2-4 दिवसामध्ये त्याचे प्रश्न काढणं चालू आहे. थोडंसं माझ्या मागं दुसरेच कुटाणे लागले होते, त्याच्यामुळं थोडंसं सैनिक स्कूलचं मागं पडतं आहे. तर स्कॉलरशिपचं चालू करायचं आहे, सैनिक स्कूलचंही चालू करू. चला, सैनिक स्कूलचंही चालू करू येडगे. चला मग, वेळ झालेली आहे, या ठिकाणी थांबू. त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार यावरचे आणखी प्रश्न उद्याच्याला घेऊ आपण. चला, लाईव्ह तासिकेला भरपूर विद्यार्थी आहेत, लाईक मात्र खूप कमी आहेत. लाईक करत चला, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. परत 7च्या तासिकेमध्ये भेटू आपण, 7 वाजताच्या तासिकेमध्ये.